नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कोणत्याही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करू नये. भविष्यातील रणनीती लवकरच जाहीर करू. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या. अभिजित विखे यांचं वक्तव्य. ठाकरे बंधूंचं अस्तित्व आता संपलेलं आहे. ठाकरे बंधूंच्या झिंज्या लोकांनी उपटल्यात. राधाकृष्ण विखे पाटील यांची ठाकरेंवर टीका. हुकुमशाही हादरली आहे. ही तरुणांची ताकद आहे. असे तरुण प्रश्न विचारणार आहेत ज्यांची उत्तरे देण्याची पंतप्रधानांना सवय नाहीये. आदित्य ठाकरे यांची मोदींवर टीका. पक्षाने संधी दिली तर नक्कीच दिल्लीत जायला आवडेल. सिद्धेश कदम यांनी गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना खासदारकीबाबत व्यक्त केली इच्छा. दिपकेंच्या कुटुंबाला संजय शिरसाट यांची भेट. माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतोय त्यावेळी त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. वरात कुणाची, घोडा कुणाचा आणि बसतोय कोण? सगळं दुर्दैवी आहे. खरं श्रेय जेनझींचं आहे. काही लोक राजकीय भांडवल करतायत. सचिन अहिर यांचं वक्तव्य. नीट पेपर फुटीवर पंतप्रधानांचा नवा व्हिडिओ. आम्ही सोमवारी संसदेतही कठोर कायदा आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. बारामती तालुक्यातील सुपे चौफुला मार्गावरील अहिल्याबाई चौकात भीषण अपघात. मालवाहतूक ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. पुरंदरमधील सासवड बाह्य वळणावरील आंबोडी उड्डाणपुलावर भीषण अपघात. भरधाव ब्रेझा कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक. 3 जण गंभीर जखमी. भिवंडीतील शहापूरमध्ये टोळखामसह ग्रामीण भागात ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. भिवंडीमधील शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचा विसर्ग 6757 क्युसेकने वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ. भक्त पुंडलिक मंदिराला पाण्याचा वेढा. भाविकांना नदीत जाण्यास बचाव. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या यावल तालुक्यात वडरी गावाजवळील शेतातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. हिंगोलीच्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नाशिक मालेगावच्या गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांतील 1 जण वाहून गेला. तरुणाला शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू. नाशिकच्या कसबे तालुक्यातील सुकाणे गावात रस्त्याअभावी मृतदेह नेण्यासाठी बैलगाडीचा आधार. ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीने पक्का रस्ता करण्याची मागणी. नाशिकच्या दिंडोरी, कळवण, पेठ, सुरगाणा तालुक्यांना भूकंपाचे धक्के. काही ठिकाणी भिंतींना तडे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथे लग्नाचं आमिष देऊन शारीरिक शोषण करून लग्नास नकार दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी नागरिकांचा रस्ता रोको. दक्षिण युरोपच्या जंगलात भीषण आग. हजारो लोकांची आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण. स्पेनची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर. भिवंडीतील निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग. शॉर्ट सर्किटने टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.